करते. तुझं पण कोण नाही ना इथे नाही. माझं मुलगा आहे, त्याचं लग्न झालेलं आहे, त्याला एक मुलगी आहे. लग्न झालं एवढं वय वाटत नाही. तुमच्या मुलाचं लग्न झालं एवढं वय नाही वाटत. लग्न सगळं असूनही मी निराधार आहे. माझ्या मम्मी म्हणजे माझे हक्काच्या मम्मीने मला नाही सांभाळलं, पण मला माझी दुसरी हक्काची मम्मी मिळाली की तिने मला खूप सपोर्ट केलाय. तिने मला जेवायला खावायला दिलंय, खूप सपोर्ट करते ती. एका निस्वार्थीपणाने ती सगळ्या माणसांना आश्रय देते. कुठल्याही तिचा निस्वार्थ नाही त्याच्यात. सगळ्यांना ती सगळ्यांसारखं एकसारखं जीव लावते, कोणामध्ये भेदभाव करत नाही. खूप चांगल्या आहेत त्या. काय योग्य म्हणजे तुमचं मागचं आयुष्य त्यातलं थोडंसं सांगू शकलं? तुमची इच्छा असेल. माझं आणि माझ्या सुनेचं पटत नाही, त्यामुळे मी माझ्या मुलाबरोबर राहत नाही. माझी मुलगी इथे समोरच्या बिल्डिंग मध्येच राहते, पण माझ्या भावाचा वेगळा संसार आहे, त्यामुळे मी त्यांच्यामध्ये इंटरफेअर करत नाही. मी इतके दिवस एकटी राहत होते, पण आता 2 महिन्यापासून माझा जॉब सुटला होता, त्यामुळे मी घरी होते. रेंट देऊ शकले नाही, घर खाली करायला लावलं. तेव्हापासून मी तेव्हा मम्मीने मला सहारा दिला. ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये. ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये आहे आत्ता पण परमनंट. किती वर्ष झाले तुम्ही? खूप वर्ष आता. माझ्या लग्नाला जवळजवळ 26 वर्ष झाले. त्याच्यात कितीतरी वर्षांपूर्वी होती कामाला. ते इथेच राहतात, हो आयरा गेटमध्येच राहतात उत्तमनगरला, पण त्यांचा पासच दिवस झालेला आहे. काय तुम्हाला भरता नाही का? आणि माझं डॉक्युमेंटला नावच नाही. मग कशावरून मिस्टर नाही का? कारण भरपाई मिळायला पाहिजे ना. एवढा तुमच्यावर अन्याय होतोय ना. नाही, माझ्याकडे काहीच नाही. सगळं जे होतं सगळं त्यांच्याकडे. त्यांनी काय लग्न केलं का आता? त्यांचं आहे ऑलरेडी, बाहेर आहे त्यांचं ऑलरेडी पहिल्यापासून, माझ्या लग्नाच्या आधीपासून. तुमचं अरेंज मॅरेज का काय? अरे मुली एकाच धर्मात. काय तुम्ही आता इथं जे आलाय, किती दिवस झाले, किती वर्ष झाले? मी आता तशी इथे नवीन आहे, पण जशी संस्थेची सुरुवात झाली होती सगळ्यात पहिली मी इथे जॉईन झाली होती ना. कसं वाटलं ताईच्याबद्दल? काय त्या खूप चांगल्याच आहेत. त्या सगळ्यांना मदत करतात, सगळ्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित सांभाळतात. त्यांचं खाणं पिणं आमच्यामध्ये कधी भेदभाव त्यांनी केलेला नाही. जशा त्या दिदीला आपली मुलगी समजतात, त्या आम्हाला पण आपली मुलगीच समजतात. नाही, पण साधारण आता आपण बघितलं लेकरांचा तर प्रॉब्लेम, पण तुमच्यासारखं महिलांचा पण प्रॉब्लेम. म्हणजे महिलांना पण, निराधार महिलांना पण ते सांभाळतात असं सांभाळतात, आश्रय देतात. आमच्यासारख्या निराधार महिलेला ते आश्रय देतात. आमचा कपडा लत्ता, खाणं पिणं, औषधं पाणी आम्हाला काय लागेल नाही लागेल त्या सगळं बघतात. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही बोला घ्या ना. आता साधारण आता तुम्ही बसलाय, 2-2.5 तास झाले. पुरुषांनी म्हणजे जे लेकर आहेत त्यांच्या आई वडिलांचे पण प्रॉब्लेम आहे, त्यांच्या मम्मीचे जो प्रॉब्लेम आहे ना. त्याच्यामध्ये असं म्हणजे अनेक महिला आहेत निराधार, परंतु काही लोकांना संस्थेचा पत्ता माहिती नसतो. ते अशाच इकडे तिकडे भटकत असतात. पण ज्यांना योग्य पत्ता मिळाला किंवा असा संस्थेचं जर हे मिळालं, आणि मेन म्हणजे आता कदमताईंनी ज्या मुलांना, अनाथ मुलांना सांभाळतात, प्रतिबंध मुलांना जे सांभाळतात, तुमच्या समोरच्या ज्या महिला काय तुम्हाला, कारण तुम्ही समाज नाही ना, ॲम्युनिशन फॅक्टरी त्यांची मिस्टर कामाला, तिला काहीच भरपाई नाही किंवा तुझ्या तर काय भरपाई तर मिळायला पाहिजे होती, परंतु तो फॉलोअप घ्यायला कोणीतरी पुढाकार घ्यायला लागतो. तुम्ही घेता ना? तुम्ही तिच्याकडे जर पुरावे काही ना काहीतरी थोडेसे पुरावे असतील तर नक्कीच म्हणजे तिला न्याय मिळवून देईल. अशा ज्या महिला असतील की ज्यांच्या मिस्टरांनी त्यांना न्याय दिला नाही, तर त्यांना न्याय देण्याचं काम मी नक्कीच करेन. तुम्ही द्या. खरंच म्हणजे लेकरांचे तर प्रॉब्लेम आहेच, पण आता आई वडिलांना पण तुम्ही पुढे आले याच्यामध्ये. भरपूर तिथं काय बोलतात तुम्ही? पुराव्यामध्ये तिला नाही मिळालं असं वाटतं? न्याय म्हणण्यापेक्षा ती प्रोसिजर खूप मोठी आहे, आणि आता त्यांचा फॉलोअप घेणं, त्यांच्याशी ते कोर्ट कचेऱ्या करणं, लिगल बेसवर जर म्हटलं तर खूप स्ट्रगल आहे त्या बाबतीत. तर हे सगळं थोडंसं मी बाजूला ठेवून
मी तिला न्याय देणं म्हणजे सध्या तरी तिचं राहणं खाणं आणि जगणं तिचं पुनर्वसन ह्या गोष्टीकडे मी जास्त फोकस केला आणि तिचा जीव कसा सुखी राहते नाही सध्या तरी ती काम करून मेंटली कशी स्टेबल होईल ही गोष्ट मी सध्या पाहिली आणि तिला आधार दिला. तिला न्याय मिळेल न मिळेल पुरावे असतील नसतील हा समाजाचा भाग आहे किंवा इलिगल बेसवर त्या गोष्टीचा भाग आहे पण सध्या तरी ती मेंटली छान झाली पाहिजे काम करून जगली पाहिजे ती सुरक्षित राहिली पाहिजे 2-2.5 तास झाले. स्त्री म्हणून ती सुरक्षित राहिली पाहिजे ती म्हणजे सगळ्याच पहिला. आता आपण फेसबुक लाईव्हला आहोत किंवा आपण रेकॉर्डिंग करत होतो पण आता सध्या आपण फेसबुकला या माध्यमातून जग बघतोय देश बघतोय सगळं राजकारणी बघतात एकंदरीत काय तुम्हाला मदतीची अपेक्षा आहे काय आर्थिक पाठबळ तुम्हाला मिळावं मला असं पाठबळ एकच असं असायला पाहिजे ही मुलं तर अशा आहे जे त्यांचं पुनर्वसन हा भाग आहे आर्थिक मदत मला किंवा ह्या मुलांचं खाणं पिणं 2 वेळेचं जेवण जरी सगळ्यांनी मिळून मला तेवढी जरी मदत केली अन्नधान्याच्या स्वरूपात तरी सुद्धा मला चालेल. आणि राहिला प्रश्न महिलांचा अशा खूप महिला आहेत समाजामध्ये तळागाळामध्ये जाऊन मी स्लम एरियात सुद्धा काम केलेलं आहे तेव्हा प्रत्येक घरोघरी प्रत्येक सुनेची कहाणी प्रत्येक सासूची कहाणी प्रत्येक छोट्या महिलेची कहाणी कोणत्याही वयामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणतीही स्त्री सुरक्षित नाही हे आपण पेपर आजचे जर बघितले तर आपल्याला माहिती आहे तर त्या दृष्टीने जे ठोस पावलं उचलायचे आपल्याला सगळ्या महिला आपण पदाधिकारी शासकीय फॉलोअप घेऊ त्यांच्या स्कीमा महिलांपर्यंत पोहोचू जे की यांना रोजगार मिळेल मी रोजगार देणं घेणं हे माझ्या आता सध्या तरी बसमध्ये हातात नाहीये ते राईट्स मला नाही आहेत पण केवळ त्यांचं संगोपन करणं हे तरी माझ्या हातात आहे आणि म्हणून मी त्यांना आधार दिलेला आहे. असं जवळ लवकरच आपलं स्त्री आधार केंद्र म्हणून पण युनिट आपलं चालू होणार आहे ज्या की टाकून दिलेल्या महिला असतात ज्याने समाजाने नाकारलेला आहे अशा स्त्रिया सगळ्या माझ्याकडे असतील आणि ॲज ए 200 ते 400 महिलांचं मी युनिट चालू करण्याचा माझा मानस आहे. राजकारणी किंवा जे राज्याचे मायबाप मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले किंवा इतर जे राजकारणी होते यांच्याकडे काय मागणी आहे मी राजकारण्यांना मी आपल्या मुख्यमंत्री आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना मी हीच मागणी करेल की साहेब समाजामध्ये मान्य आपण सगळ्या मिटिंगा घेतो सगळ्या महिला सबलीकरण आले सगळं आले स्त्री आबला आले किंवा स्त्रीने शिकलं पाहिजे हे सगळं घोषणांमध्ये ठीक आहे किंवा त्या कागदावर ठीक आहे पण प्रत्यक्षात जर आज ही मुलाखत तुम्ही आणली तर ह्यांच्यासाठी आपल्याला काय अशा खूप स्त्रिया आहेत या समाजामध्ये जगामध्ये तर त्यांचं प्रत्यक्ष फील्डमध्ये काय प्रॉब्लेम आहे फील्डमध्ये काय त्यांच्या अडचणी आहेत हे सगळं जाणून घेतलं पाहिजे त्यांना कशा पद्धतीनं तळागाळातनं वर उचलण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे आपण बघितलं पाहिजे आणि त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे मग तो कायदेशीर असेल किंवा आर्थिक असेल. धन्यवाद. या विद्यार्थ्यांना शिक्षण देताना किंवा काय कशी कला जोपासता तुम्ही किंवा कसं यांचं शिक्षणाचं कसं खूप अवघड असेल ना हो यांना तसं पाहिलं तर आपण बेसिक एज्युकेशन मुलांना फार म्हणजे काही नसतं पण त्यातूनही त्यांची बौद्धिक क्षमता बघून त्यांचे जे कॅपॅसिटी असते हे करण्याची नाही का काय म्हणतात लक्ष देण्याची जे ॲब्सॉर्ब म्हणतो आपण ते क्षमता ॲबिलिटी तर ते पाहून त्या मुलांना कमीत कमी 10 मिनिटामध्ये आपल्याला जे त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचवायचं आहे जे शिकवायचं आहे ते तेवढ्या मिनिटात त्यांच्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे असा हेतू डोळ्यापुढे ठेवूनच रोज एक संकल्पना मुलांना आम्ही शिकवतो. साधारण किती वर्षापासून तुम्ही आता म्हणजे हे कार्य चालू केलं हे संस्था 2020ला 5 वर्ष झाली 5 वर्ष या क्षेत्रात म्हणजे सामाजिक क्षेत्रात तर 20 वर्षापासून आहे पण हे संस्था चालू करून 5 वर्ष झाली आणि 5 वर्षापासून म्हणजे ते पाहत बाहेरचं पण महिलांच्या संदर्भात काम करणं महिलांना योग्य मार्गदर्शन करणं त्यांना काही नव्या व्यवसायाचं असेल तर तसं काही प्रशिक्षण अरेंज होत आहे का मेटकॉन अंतर्गत किंवा इतर काही ह्याच्या अंतर्गत संस्थांमार्फत स्टायपेंड देऊन वगैरे तर त्याचंही कामाचं चालू असतं. काय वाटतं तुम्हाला काय तुम्ही एवढं काम करता अजून जोमाने काम करता 200 विद्यार्थी होते तुम्ही तर तुम्हाला काय वाटतं जे लोक खरंच गरज म्हणजे दानशूर आहे त्याचे खरं मदत करतात ते लोक जरा कमी पडतात मदतीला किंवा कसं माझं एकच मत आहे की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे पण देणाऱ्याची जर नीतिमत्ता जिथं नसेल तिथं मी कोणाला जबरदस्तीने मागू शकत नाही पण जे काम आहे डोळ्यासमोर आहे ते बघून दानशूर व्यक्तीने नक्कीच जातो फिरायला जातो जेवण येतं ही माणसं कशी आहेत मी माणसं बरोबर जाऊन ठेवलेली आहे काम असेल ना काम प्रामाणिक करणार कुणाच्या आदत नाही मज्जत नाही झोपायचं तर झोपणार गोळ्या घेणार मस्तपैकी जाणार ए दादा फिरायला नेतो ना आपल्याला एकच आहे आम्ही हायपरच नाही पुन्हा माणसांवर जाऊन जात नाही. प्रशांत दादा कुठे फिरायला नेतो आपल्याला दादा तिकडे जाते फिरायला डॅम बघितलं ना तू खडकवासला धरण पाहिलंस ना
आवडलं तुला? माणसं चांगली आहे. मी माणसं जोडून ठेवली. आवडलं ना तुला इथं राहायला? हा इथंच राहायचं आपल्याला आता काय कायमचे इथंच राहायचे. आणि पप्पा आवडतात ना? पप्पा आवडतात, दादा पण आवडतो. मला आजच आवडतं दादा. मी दादा संगती फिरायला गेलता सांग ना. बालकल्याण गेल्यावर काय काय करता? खेळतो, मस्तपैकी जातो, ढोलकी वाजवतो, मस्तपैकी जातो. चालू करायचं? हाच आहे तुझं नाव सांग. नमस्कार, मी वैशाली साळुंखे. मी इथे राहते. मी आणि माझी मुलगी आम्ही दोघंच राहतो आणि मी मुलींसाठी खूप संस्था शोधत होते. मग एका मॅडम जोशी मॅडम म्हणून आहेत, त्यांनी मला नंबर दिला आणि मग आम्ही इथे आलो संस्थेमध्ये. किती दिवसापासून तुमचा पोरगा आहे? मी आता 2 जानेवारीपासून इथं आहे संस्थेमध्ये. आणि याच्या आधी त्याच्या आधी मी गावाला होते कुठलं? पंढरपूर, आणि मुलीसाठी संस्था बघण्यासाठी पुण्यात आले होते. तुमचे मिस्टर काय करतात? मिस्टर सोडून गेले, ते 10 वर्ष झाले मिस्टर सोडून गेले. सोडून गेले. ते काय तुम्हाला किती लेकरं आहेत? एकच मुलगी आहे. हो. बरं, पुढं तुमचे नाते तुमचे नाते नातेवाईक गावाला आहे. म्हणजे आई आई वडील गावाला आहे. सासू सासरे पण करत गावालाच असतात. ते लक्ष नाही देत. नाही देत लक्ष. मग तुमचं चालतं कसं? त्यासाठी संस्था बघितली, मी इथं आलो ना संस्थेमध्ये. नाही लेकराचं ठीक आहे, पण तुमचं पण म्हणजे इथं मम्मी देतात ना पैसे. ठीक आहे. बरं, कसं वाटतं तुला या संस्थेमध्ये? इथं आल्यापासून खूप छान वाटलं. मम्मीने जे काम आहे ना ते खूप छान आहे. त्या म्हणजे जन्मदात्या आईची कुणीही आई होतं, पण त्या अनाथ मुलांची, अनाथ बायकांची ज्यांना बेसहारा आहेत त्या लेडीची त्यांनी सहारा दिला आणि त्यांच्या आई झालेल्या आहेत. त्यांच्या कामाला खूप सलाम आहे आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि आमचंही आयुष्य त्यांना लाभो असं मी बोलते. काय वाटतं तुम्हाला त्या लेकरांसारखी सेवा करताना? आर्थिक नियोजन पण लागतं ना. काय म्हणणार मग तुम्ही लोकांना, सर्वसामान्य दानशूर लोक आहेत त्यांना काय म्हणणार या संस्थेसाठी? त्यांनी पण म्हणजे त्या लोकांनी पण सगळ्यांनी मदत या मुलांसाठी करावी. त्यामुळे मुलांचं कसं, मुलं कुणी आल्या संस्थेमध्ये सेलिब्रेट वाढदिवस वगैरे करायचं खूप खुश होतात ना मुलं. त्यांना कुणी गेस्ट आले तरी खूप आनंद होतो मुलांना. काय वाटतं आता तुमच्या मुलीचा फरक कसा जाणवत आहे? हो, मुलींमध्ये हो फरक जाणवतो ना. ती स्वतः थोडंसं ती सेल्फ झालेली आहे. म्हणजे जेवण करणे, जेवायला बसते, हात धुवून येते. बाकी या लेकरांचं कसं वाटतं? बाकी पण छान आहेत, खूप सगळे छान आहेत.